जूनमध्ये सर्वसाधारणपणे जुलैमध्ये थोडं जास्त राहील आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये मात्र सरासरीपेक्षा जास्त पडेल आणि 2 नोव्हेंबरला मात्र थंडी येणार आहे. म्हणजे ते थंडीचा सुद्धा अंदाज काढून ठेवला. अच्छा. म्हणजे 2 नोव्हेंबरला थंडी येणार आहे. पण पावसाळ्यामध्ये आता आपण बघतो की ज्या वेळेला पेरणी करायची आहे त्यावेळेला पाऊस पडलाय. हो त्याच्यामुळे कदाचित उपसा व्हायलाही वेळ लागू शकतो. पेरणीलाही तुम्ही सांगता त्या पद्धतीनं जूनचा शेवटचा आठवडा हा येऊ शकतो. तोपर्यंत हो. पेरण्या होतील. मग पण त्याच्यामध्ये जेव्हा पीक येतील त्यावेळेला जर समजा पाऊस पडला तर मग काय शेतकऱ्यांनी करायचं? तर त्याच्यामध्ये काय झालं, मी प्रॅक्टिकली शेतकरी असल्यामुळे तुम्हाला सांगतो. तर दरवर्षी सोयाबीन करतो, हे करतो, पण अभ्यास करत असतो, हे करत कारण की शेतकरी समजा सोयाबीनचा कालावधी असतं, काही 100 दिवसाचा, काही 110 दिवसाचा. सोयाबीन समजा आता 1 जूनला पेरली तर 1 जून ते 1 जुलै, 1 ऑगस्ट, 1 सप्टेंबर. तर सप्टेंबरमध्ये खूप पाऊस असतो, नेमकं काढायच्या टायमाला पाऊस येतो. म्हणून बरोबर. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे, म्हणजे 10 जूनच्या नंतर सोयाबीन पेरायला पाहिजे. अच्छा. मग ती पावसात सापडणार नाही. नसता नेमकं काय होतं, आपण इतकं पीक चांगलं आणायचं ते पावसात काढण्याची वेळ सापडत आहे. अशा काही गोष्टी येतात. मूग पेरला समजा, मुगाचं पीक 61 दिवसात आहे, कंप्लीट 2 महिन्याला मूग काढायला येतो आणि 62 दिवशी नेमका पाऊस येतो. त्याच्यामुळं ते नेमकं पावसात सापडत, अशा काही गोष्टी असतात. मग शेतकऱ्यांनी मग पेरणी नेमकी कधी करावी ते तुम्ही सांगताय, पण अशामध्ये दुबार पेरणीचं संकट तर येणार नाही ना, ही भीती शेतकऱ्यांना सतत. नाही, यावर्षी नाही येणार संकट. म्हणजे यावर्षी दुबार पेरणी दुबार करावी पेरणी, लागणार. कारण की नाही, काय झालं, दरवर्षी काय होतं तुम्हाला सांगतो, पाऊस पडतंय, जमिनीमध्ये 4 बोटच ओल झाली असती, एखाद्या गावाला जास्त पेरलं आणि ती पेरणी करायला लागले की लोकांना इकडं वाटतं की आपली पेरणी राहिली, मग हे बी करतात. मग त्याच्यामध्ये काय होतं, ओल नसल्यामुळं ती जमिनीतलं बी खराब होते. आणि आज अशी परिस्थिती मी सगळ्या महाराष्ट्रात बघितलं, कम्प्लीट 1 फूट, कुठं 1.5 फूट ओल गेली. हो. काही ठिकाणी तर विहिरीला पाणी देखील आले. म्हणजे अशी परिस्थिती झाली.